अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्री गुरुचरित्रातील कर्मविवरण या भागातील अध्याय 36वा अहिका निरूपण नाम. आपल्याला माहिती आहे श्रोते हो, गुरुचरित्रातील सर्वात हा मोठा अध्याय याचा आपण आज श्रवण करतोय. ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या आप्तेष्टांना हा अध्याय पाठवा. ज्यांच्यासोबत आत्ता ग्रंथ नाही आहे, जे बाहेरगावी आहेत, जे प्रवासामध्ये आहेत, त्यांना दत्तगुरूची सेवा करायची आहे, काहीतरी चांगलं ऐकायचं आहे, तेव्हा हा अध्याय तुम्ही निश्चितपणे ऐका. कर्मविवरण भागातील अध्याय 36वा अहिका निरूपण नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाची आचरणी विनमतसे कर जोडोनी भक्तिभावे करुणिया. जय जया सिद्धमुनी तूच तारक भवानी तूच होसी ब्रह्मज्ञानी अवतार तिमीर भास्करा. माय मोह रजनीती होतो आपण निद्रस्त कृपा सागर श्री गुरुनाथ जागृत केले आम्हासी. तिमिर महिमा भास्करू मज भेटला श्री सद्गुरू कडे केला भावस्वरू चिन्मयात्मा सिद्धमुनी ऐसे मनोनी सिद्धासी विनिवी शिष्य भक्तीसी श्री सद्गुरुमूर्ती संतोषी अभयकार देतसे. पुढे चरित्र केवी झाले विस्तारावे स्वामी वहिले आमुते स्वामी कृतार्थ केले ज्ञान अमृत प्राशवणी. कथा अमृत ऐकता श्रवणी तृप्त न होय अंतकरणी निरोपावे विस्तारुणी म्हणून चरणी लागलाई. सिद्ध मने नामधारका पुढील कथा असे निका एक चित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समस्ताशी. घाणगापुरी असदा श्री सद्गुरू महिमा वाढला अपरंपारू बोलता असे विस्तारू तवात्मनाम सांगत सो. महिमा ऐकेक सांगता विस्तार होईल बहुकथा अवतार श्री हरी साक्षता कवन शके वर्णवयाय. तया घाणगापुरात होता विप्र देवरत विरक्तासे बहुश्रुत कर्ममार्गे वर्ततसे. नेघे प्रतिग्रहो मने पन्नारसी जाओ नेने मिथ्यावाद मिषाभाषण अतिवाद आपण न करीच. नित्य शुक्ल भिक्षा करी तेने आपण उदर भरी तयासी असे एक नारी क्रोधवती परियसाई. याचक वृत्ती तो ब्राह्मण करी संसार सामान्यपणे अतीत अभग्ये गतिविणे अन्न घेणे प्रत्यही. तया ग्रामी प्रतिदिवसी विप्र येते आराधनेसी सहस्र संख्या ब्राह्मणासी मिष्टान्न घालिते परिसाई. तया ग्रामी विप्रवणिता समस्त जाती भोजन करिता एवोनी सदनी सविसता अनेका परीची पक्वांनी. एकोनी ते विप्रनारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंतती मनात. कैसे आपले देवहीन नेने स्वप्नी असे अन्न दरिद्री पतीसी वरुण सदा कष्ट भोगतसे. पूर्वजन्मीचे आराधन तैसे आपणासी पतिहीन सदा पाहे दारिद्र्यपणे वर्ततसे देवराया. समस्त विप्र स्त्रिया सहित नित्य परान्न भोजन करीत पूर्व जन्मीचे सुकृत केले होते सकळकी. आपला पती दैवहीन कधी नवचे परान्न काय करावे नारायणा मनोनी चित्ती मनात. वर्तता ऐसे स्थानी आला विप्र महाधनी अपरक्ष करणे मणी म्हणून आला परियसाई. तया स्थानी विप्रासी क्षण दिदले परेसी सवे त्याच्या स्त्रियासी अवतरले परियसा. देखो नीते विप्रवणिता
पती जवळ आली त्वरिता, सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे. अनेक परीची पक्वाने, देती वस्त्रे परिधाने, अपार द्रव्य दक्षिणे, देता ती एके प्राणेश्वराय. या ते स्वामी अंगीकारणे, अथवा आपण निरोप देणे. कक्षा करीते माझे मन, मिष्टान्न अपूर्व जेवावे. ऐकोनी तयाचे वचन, निरोप देत ब्राह्मण. सुखे जावे करी भोजन, आपण न घडे म्हणतसे. निरोप घेऊनी तया वेळी, गेली तया ग्रस्ताजवळी. आपण येऊ भोजन काळी, म्हणून पुसे तयासी. विप्रमणे तियेसी, आम्ही सांगू दाम्पतीसी. बोलावी आपल्या पतीसी, तरीच आपले ग्रहायावे. ऐकोनी तयाचे वचन, झाली नारी खेद खिन्ने. विचार करी आपले मने, काय कारणे म्हणून या. आता काय करावे म्हणे, कैसे दैव आपले उणे. बरवे अन्न स्वप्नी नेने, पती करता आपणासी. विचार करुणी मानसी, आली नरसिंह सद्गुरु पासी. नमन करी साष्टांगेसी, अनेक परी विनवित. म्हणे स्वामी एक कारणे, बरवे अन्न कधी नेणे. आपल्या पतीसी सांगणे, आमंत्रणा जावे म्हणून. सांगू म्हणती दाम्पतासी, माझा पती नैके वचनासी. न वचे कधी परांनासी, काय करू म्हणतसे. स्वामी आता कृपा करणे, माझ्या पती सांगणे. बरवी येता ती आमंत्रणे, अन्न वस्त्र देता ती. ऐकोनी तियेचे वचन, श्री सद्गुरुमूर्ती हास्यवदन. बोलोनिया तक्षण, सांगती तया दुजासी. श्री सद्गुरु म्हणती तयासी, जावे त्वा आमंत्रणेसी. तुझे स्त्रियेसी मानसी, असे मिष्टान्न जेवावे. तिचे मनीची वासना, त्वा पुरवावी कारणा. सदा दुःशीत अंतकरण, कुल स्त्रियेचे असू नये. ऐकोनी सद्गुरूचे वचन, नमन करीतो ब्राह्मण. विनवतसे कर जोडून, नेघे पर्यान्न नेमासे. सद्गुरु वचन जो न करी, तो पडे रौरव घोरी. निरोप तुमचा माझ्या अक्षरी, जाईन स्वामी म्हणतसे. पुसोनिया सद्गुरुसी, आले दाम्पत्य आमंत्रणासी. आनंद झाला भोवसी, तया विप्र स्त्रियेते. पितृनाम उच्चारण, संकल्प करी जो ब्राह्मण. अनेक परीचे मिष्टान्न, वाढती तया दाम्पत्यासी. भोजन करत्या समयीसी, दिसे विपरीत तियेसी. श्वान सुकर येऊन हरसी, समागमे जेवताती. कंटाळले तिचे मन, उठे आपण त्याजून अन्न. जेवत होते ब्राह्मण, त्या समस्तासी सांगत असे. ऐसे परी पती सहित, आली नारी चिंता करीत. पतीच सांगे वृत्तांत, श्वान उष्टीच्च जेवती. स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण, तुझेनी आपले दैवहीन. घडले आपणा परान्न, उच्च स्त्रीत श्वान शुक्राचे. ऐसे कोपोनी स्त्रियेसी, आले दोघे सद्गुरुपासी. नमन करती भक्तीसी, ऐका श्रोते एक चित्ते. सद्गुरु म्हणती तेसी, कैसे सुख परन्नासी. सदा दूषती पतीसी, पुरले तुझे मनोरथो. ऐसे वचन ऐकोन, नारी लागे सद्गुरु चरणी. विनवतसे कर जोडुनी, क्षमा करणे स्वामी राया. मतिमंद आपणासी, दोष घडले पतीसी. नेले आपण परांनासी, क्षमा करणे स्वामिया. चिंता करी दुजवरू, म्हणे स्वामी काय करू. दोष घडला अपारू, व्रतभंग झाला म्हणून. प्राण न घ्यावे म्हणून संकल्प केला होता माझे म्हणी. मिळाली सती वैरिणी, दोष आपणा घडविले. ऐकोनी तयाचे वचन, सद्गुरु म्हणती हसून. पुरवली स्त्रियेची वासना, आता तिचे मन झाले. कधी नवाचे परांनासी, वर्तिले तुझ्या वाक्य सरसी.
न करी चिंता मानसी दोष तूच नाही जाण. आणि कैक सांगन तुझं जे धर्म घडती सहज आडला असेल एकदा द्विज देव पित्र कर्मविणे. कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी जरी तू तेथे वाचसी आनंद दोष असे जाण. सद्गुरूचे वचन ऐकून विप्रसाष्टांग करीन मन विनवतसे कर जोडून. विनंती माझी प्रियसा अन्न घ्यावे कवनाचे घरी घडती दोष कवण्यापरी जाऊ नये कवण्याद्वारी निरोपावे स्वामिया. विप्रवचन ऐकोनी सद्गुरु सांगते विस्तारुनी ऐक चित्ते करुणी ऐका श्रोते सकळीक. सद्गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावयाची घरे पुससी सद्गुरु भक्ती भुवन दिकी हर्ष जावे शिष्या वर्गाच्या घरी. वैदिकादी विद्वान जन मातुल आपला शूरशन जाण सहोदरादी साधू सज्जन ग्रही अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मणा विन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधार. विप्र म्हणे सद्गुरुशी माझी विनंती परेसी निषेध अन्न सांगा आम्हासी कवणा घरी जाऊ नये. सद्गुरु सांगती ब्राह्मणासी अन्न वर्जित घरे पुससी अपार असे स्मृती चंद्रकेसी अनुक्रमे करुणिया सांगेन. नित्य माता पितायसी सेवा घेती अतिदोषी जेवू नये तया सदनासी धन लोभिष्ट दुजा घरी. कलत्र पुत्र कष्टोविन धर्म करी ब्राह्मणजनी अन्न निषिद्ध तया भोणी दोष घडती जेवलिया. गर्विष्ठ चित्रक शस्त्रधारी विप्र होनिया एल्लाद करी विना वाद्य ज्याच्या घरी न जेवावे अन्न त्या ब्राह्मणाने. बहिष्कारी विप्र घरी याचक वृत्ती उदरभरी अन्न वर्जावे तया घरी आत्मस्तुती परनिंदका. भोजन एक अन्न करीती पृथक वैष्णदेव न करीती वरजावे अन्न विप्रदाती महादोषे बोलिजे. श्री सद्गुरु होणिया समस्ताशी आपण मंत्र उपदेसी शिष्य राहटे वृत्तीसी तया सद्गुरु घरी जेवणे. क्रोधवंत ब्राह्मण असे अन्न न घ्यावे ग्रही ऐसे स्त्रियेशी वर्जिता पुरुष असे जेवू नये तया घरी. धनगर्वी तामसधारी कृपण निर्दय व्याभिचारी दंभक दुराचारी विप्राघरी तुम्ही वर्जावे. पुत्रे पतीचे सोडून वेगळे असे जो ब्राह्मण वर्जावे अन्न साधुजनी महादोष बोलिजे. स्त्री जीत असे एखादा जरी विप्रसूर्णांकार करी बहुयाचक निरंतरी तया घरी न जेवावे. खळ राजेस्वा घरी लोह का शुचिका घरी वस्त्र धूतर्जका घरी दान न द्यावे ब्राह्मणे. मध्य करी त्या नरघरी याचून या संचित करी वेशमी हजारसे नारी दान विप्रे न घ्यावे तेथे. तस्कर विद्यासे जासी द्वारपाळा घरा प्रियसी न घ्यावे अन्न कुलासी महादोष बोलत असे. द्रव्ये घेऊन या शूद्रा करी अध्यायन सांगे दुचवरी अन्न वर्जावे तया घरी घोडी विकी जो ब्राह्मणाई. भगवत कीर्तन नाही घरी धूर्त कर्मी अतिनिष्ठुरी स्नानाविन भोजन करी तया घरी जेवू नये. न करी संधिकाळी दान न करी कवणे वेळी पित्र कर्म वर्जित कुळी तया घरी न जेवावे. दंभार्थाने जप करी अथवा कास्य रूपे परियसी द्रव्य संचती कळतरेसी तया घरी जेवू नये. विश्वासघातकी नराघरी अतिथी पक्षपात करी स्वधर्म सांडी दुराचारी पूर्वज मार्ग सोडिल्या. द्विजोत्तम साधूसी एकादा करीत दिवसासी अन्न वर्जावे तुम्ही हरसी. ऐक ब्राह्मणा ऐक चित्ते कुळदैवत माता पिता सोडून जाय जो परता आपल्या गुरुसी निंदता जेवू नये त्या घरी. गृह ब्राह्मण वदका घरी स्त्री वधू नर असे जरी
अन्न घेता दोष भारी सद्गुरु म्हणती ब्राह्मणासी. अशा बद्ध असे नर करो निधीर एकाचे द्वार. दान देता वर्जीवर नर तया घरी जेवणे. समस्त येती शरण तेची चांडाळ होय जाण. घेऊ नये तयाचे अन्न नमन करी ब्राह्मणासी. आपल्या कन्या जमतासी क्रोधे करून सदा दुषी. न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा. विवाह झाला असता आपण पंचयज्ञ करी आपण. जेवी अनिकाचे घरी अन्न परपाकरात नरोदान. नाम त्याच्या घरी जेवणे. गृहस्थ धर्मे असे आपण दान धर्म न करी जाण. अपच नाम तया जाण जेवणे तया घरी. घरीचे अन्न प्रदूषण करी परान्नाची स्तुती अपारी. अन्न घेता तयाच्या घरी अंधक होय अल्पायुष्य. बधीर होय शरीरहीन स्मृती मेधा जया जाण. धृत शक्ती होयहीन बनवसा घरी जेवणे. परग्रही वसे आपण प्राण जेवी जो ब्राह्मण. त्याचे जितके असे पुण्य यम यजमानासी जाय देख. तया यजमानाचे दोष लागती त्वरित भोजन स्पर्शे. याच कारण निषिदासे पराण्य तुम्ही वर्धावे. भूमिदान सुवर्णदान गजवाजी रत्नदान. घेता नाही माधूषण अन्न घेता अतिदोष. समस्त दुष्कृत्ये परान्नासी घडती देका ब्राह्मणासी. तैसे जाना परस्त्रियेसी संग केलिया नरक होय. परग्रही वास करिता जया आपुली लक्ष्मी वरित्वरिता. अमावस्यासी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा. अगत्य जाणे परान्नासी न बोलविता जाय सांजेसी. जाता होती महादोषी शूद्र बोलविता जाऊ नये. आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी. पुत्र झालिया कन्येसी सुखे जावे अवधारा. सूर्यचंद्रग्रहणासी अन्न घेऊ नये परियसी. जात अथवा मृतकेसी जेवू नये परियसा. ब्राह्मणपणाचा आचार कवन राहते दुजवर. तैसे जरी करती नर त्याची कैसे अन्न द्यावे. समस्त जेव ज्याचे हाती अष्ट महासिद्ध साधती. ब्राह्मण कर्मे आचारती कामधेनु तया घरी. विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले. याची कारणी दारिद्र्य झाले स्वधर्म नष्ट होणी. विप्रविनिमी स्वामीसी आमुची विनंती परियसी. आचार धर्म कैसी निरुपावे दातारा. सद्गुरुमूर्ती कृपा सागरू त्रिमूर्तीचा अवतारू. भक्तजनाचा आधारू निरुपावे स्वामिया. सद्गुरु म्हणती तयासी ब्राह्मणाचा आचार पुससी. सांगेन एक विस्तारेसी पूर्वी ऋषी आचारले जो. नेमिषारणी समस्त ऋषी तप करीती भोवसी. आला ते पराशर ऋषी म्हणून समस्त वंदती. समस्त ऋषी मिळवण विनवती कर जोडून. ब्राह्मणाचे आचारण केवी करावे म्हणून या. आचार तुम्ही आता करीत तेने संशय मणी होत. ब्रह्म ऋषी तू व्याख्यात तुझा उपदेश आम्हा व्हावा. श्री सद्गुरु मुखाविने मंत्र ग्राह्य नव्हे ते अपवित्र. आम्हा सद्गुरु तू पवित्र आचार सर्व सांगावाई. पराशर म्हणे ऋषीसी सांगेन आचार परियसी. जेने होय अप्रयासी सर्व सिद्ध पावती. ब्रह्मा मूर्ती उठोनी सद्गुरु स्मरण करोनी. मग द्याव्या मूर्ती तिनी ब्रह्मा विष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतु सह. सनकुमार सनक संदन सनातन स्मरावे तयावेळी. सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी एका. सप्त समुद्राजदी देखा स्मरावे सप्त पर्वता. सप्त ऋषी ते स्मरण सप्त दीपे सप्त भुवनी. समस्त नाम करणे घेऊनी मग म्हणावे प्राप्त स्मरी. मग उठावे शयन स्थानी
आचमन करुणी दोणी मूत्रशंकेशी जाऊनी स्वच्छाचमन करावे. पराशर म्हणे ऋषीसी ऐका आचमन तुम्हासी सांगतसे विस्तारेसी जे जे समयी करणे असे. स्नान पूर्वा पार दोणी उदक पिता एची गुणी निजता उठता समय दोणी आचमन करावे. भोजनापूर्वी अपार दोणी जांबिया आल्यावर शिंकल्या दोणी लघुशंकेची दोणी आचमन करावे. आधो वायू शब्द झाल्या ओकटे काही दृष्टी देखल्या दोन्ही वेळा आचमनावे. सुची होय प्रियसा जवळी उदक नसेल जरी नेत्राचमन करा निर्धारी स्पर्शावे चिक्षु श्रोत्री येणे पवित्र प्रियसा. ब्राह्मणाचे उजवे कानी सप्तदेवता असती त्रिगुणी त्यासी स्पर्शिता तक्षणी आचमन फळ मिळत असे. त्या देवांची नावे ऐका सांगेन ऋषी सकळिका अग्नी आप वरुण का वायू वेद चंद्रासदी लघुशंकाचमन करुणी तृष्णी स्नान सुमुनी बैसावे सुची असनी अरुणोदय होयतव. गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमोक्त मग होता अर्णोचित ब्रह्मभूमिसी जाईजे. यज्ञोपीत कानी ठेवणी नैरत्य दिशे करुणी डाई पालवोणी अधोमुखी बैसावे. दिवसा बसावे उत्तरमुखी रात्री बसावे दक्षिणमुखी मौन असावे अतिविवेकी चोहूकडे पाहुणे. सूर्य चंद्र नक्षत्रासी पाहुणे नदी आकाशी स्त्रीजन लोक परेसी पाहुणे कवनाते. जो ब्राह्मण उभा स्मृती त्याची एक कवन गती त्याची अंगी रोमगिती तितके दिवस नरकी पडे. स्वच्छा विने कास घाली दरी कास न स्वरिता लघुशंका करी त्यासी हो यमपुरी नरक भोगी अवधाराय. अगत्य गडे उदका विन करोनिया गंगा स्मरण मृतिके स्वच्छ कारण भक्षणादी वर्जावे. बहिर्भूमी बैसवासी ठाव कैसा परेसी ऐका तत्पर सर्व ऋषी म्हणे पराशर ऋषीश्वर. न बसावे भूमीवरी बसावे जी पान गवतावरी हिरवे पान करावे दुरी वाळल्या पर्णी बैसावे. मळय विर्जन करुणी उठावे एक ब्राह्मणा धरुणी जळ पात्रासी जावणी स्वच्छ करावे परेसा. मृत का स्वच्छ करावयासी मृतिका आणावी तुम्ही ऐसी वारुळ मृषका ग्रह परेसी नदी मधील वाळू आणणे. ज्या मार्गी लोक चालती अथवा वृक्षा खालील माती देवालय क्षेत्रतीर्थी मृतका आपण वर्जावी. वापी कूप ताडगंत मृतिका अनिता बहुत पुण्य उदक करी घेऊन प्रक्षित मृतिका घ्यावी चोचाची. अवळ्या एवढे गोळे करावे लिंगस्थानी एक लावावे आपण द्वारी पंच स्वभावे. एक एक हस्तीसी तीन सप्त एक पायासी सात गोळी मृतिका लावावी सकळी अनेक सांगेन समय काळी ऋषी समस्त प्रियसाय. मृतिका स्वच्छ विधान मूत्र शंकेसी एक गुण बहु भूमिशी द्विगुण मैथुना अंती त्रिगुण देखा. मृत कौशिक करावे तोवर मौन असावे कोणाकडे न पाहावे नेम करावा येणे परी. अनेक प्रकार असे एक करावया नेम प्रामाणिक जितके जरी ग्रहस देख द्विगुण करावे ब्रह्मचारी. त्रिगुण करावे वनस्पते चतुर्गुण यती समजते न्यूनधिक्य न करा पराते धर्मसिद्ध होय देखा. येणे प्रकारे करा दिवसी रात्री त्याच्या अर्धीसी संकट समयी तदर्देसी मार्गस्थ अर्धी त्याहुनी व्रत बंद झालिया ब्राह्मणासी तेची आचार परुसिया चारी वर्ण देसी उपचार स्वच्छ विधी बोलला. स्वच्छ केलिया उपरी चूळ भरावे परिकरी ब्राह्मण 8 वेळा भरी
शक्षी साय प्रियसा. वैश्य 4 शूद्र 2 वेळा एनी वेदी चुळी भरा. समस्त एका ऋषी कुळा मने पराशर ऋषी. चूळ भरावे 8 वेळा आचमावे 3 वेळा. शुद्ध स्थानी बैसून निर्मळा कुळदैवत स्मरावे. तुष्णी आचमन करावे नाम घेता 20 ठावळवे. पुन्हा आचमन करावे त्याचे विधान सांगेन. विप्रदक्षिण तळहाती 5 तीर्थ विख्याती असे बोलले असे स्मृती तेही आता सांगेन. अंगुष्ट मूळ तळहातेशी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परीयसी. अंगुष्टा तर्जनी मध्येसी पितृतीर्थ असे जाण. चतुर गोळ तळ ठेवीवरी देवतीर्थ असे निर्धारी. कनिष्ठा भागाचे गोतरी ऋषी तीर्थ असे जाण. तपर्णदेव पितृ ऋषी जे ते स्थान तीर्थी करा हर्षी. आचमन ब्रहातेसी करावे ब्रह्म विद्वाने. ब्रह्मतीर्थाचोमन तिनी केशव नारायण माधव. मनोनी देवतीर्थ उदक सोडून या गौतम नाम उच्चारावे. विष्णू मधुसूदन हस्त दोन्ही त्रिविक्रम वामन. गाल स्पर्शोनी बिभोष्टी तळहास्त ठेवावी. श्रीधर नाम उच्चारावे पुनरपी हस्त ऋषिकेशी. पद्मनामे पदस्पर्शी 6वे हस्त पंचगुलीसी. दामोदरे शिरसाणी चतुर लंगूल श्रेष्ठेसी. संकर्ण घृणेसी तर्जनी आदि अंगुष्ठेसी. मनावा वसुदेव प्रधुन्म अंगुष्ठा नामिके. अनुरुद्र पुरुषोत्तम नेत्रासी. श्रोत परशावे अंगुष्ठनेसी. अधोज शत्र नारसिंह मनावायसी. अच्युते नाभि जनार्दने हृदय स्पर्शे पंचांगुली. उपेंद्र शिरसी देखा श्रीकृष्ण भुजक ऐका. 5 अंगुली विधीपूर्वका येणे विधी स्पर्शावे. येणे विधी संध्याकाळी. अनिक करावे वेळोवेळी. अशक्य अथवा संकटकाळी आहोत विधाने ती ऐका. ब्रह्मा तीर्थ 3 वेळा जावे. हस्त प्रक्षाळ गोविंद नावे. मूक स्पर्शोनी मंत्र म्हणावे. संध्या व्यतिरिक्त येणे विधी विधान अनिक सांगेन. देव तीर्थादी उदक देऊन गोविंद नामे हस्त दोन. चक्षु क्षेत्र स्पर्शावे. शूद्रादी ओवाळयासी स्पर्श होता परियसी. आचमन करायसी श्री सद्गुरु मनती ब्राह्मणाते. भोजोनिया आलिया पावसात भिजोनिया आलिया पावसात. द्युराचमाने होय पुनीत. स्नान भोजती निश्चित द्युराचमन करावे. फळ आहार भक्षण करिता अथवा आपण उदक घेता. आला असेल स्मशान हिंडता. द्विजाचमने शुद्ध होय. आनिक असेन एकपरी. तृष्णी अचमन करा निर्धारी. उदक नसे जवळ घरी. श्रोत्रचमन करावे. श्री सद्गुरु म्हणती ब्राह्मणासी. आचमन विधी ऐसी जे करती भक्तीची. दैन्य कैचे तया घरी. आता सांगेन विधान करावयासी दंत धावण. समस्त पर्वणी त्याजून प्रतिष्ठा षष्टीवर जावी. न करावे नवमी द्वादशीशी. शनी अर्क मंगळे वारेसी. श्राद्ध काळी विवाह दिवशी करू नये दंत धावण. कंटक वृक्षी शाखेसी. ताड ही ताड केतकीसी. खर्जुर नारळ के शाखेसी. केलिया जन्म चांडाळ येऊनी. खंदीर करंज आघाडेसी. औदुंबर अर्क वटपरेसी. अथवा वृक्ष कंदर्वेसी. पुण्यवृक्ष ऐसे एक. विप्र द्वादश षडुंगेसी. 9 आंगुळे क्षत्रियासी. षडांगुळे वैष्णशूद्राशी. दंत धावन कष्टाणावे. दंत धावन करुणी ऐसे. काष्ट टाकावे नैऋत्य दिशे. चूळ वरुणिया 12. दुराचमन करावे. मग करावे प्राप्त साण. तेने होय सर्व साधन. ते तेजोबल
आयुर्वर्षवर्धन प्राप्त स्नान केलिया. प्रज्ञा वाढे दुस्वप्न नाश, सकळ दैवत आपणावश, सौभाग्य सुख परिष्ट, हर्ष दरिद्रा चिंता शोक हरण. नित्य केलिया पापनाश, करावे याचे स्मरण हर्षे. गृहस्थावन प्रस्थ प्राप्त मध्यान करावे. यती तापसी संन्यासी, त्रिकाल करावे परियेसी. ब्रह्मचारी विधीसी, एक वेळ करावे. अशक्य संकट झाले जरी, अथवा न मिळे निर्मळ वारी. स्नान करावयाचे परी, सांगेन ब्राह्मण. अग्निस्नान भस्म स्नान, अथवा करावे वायू स्नान. मंत्र स्नान करावे विधीने, आपोहिष्टा मंत्रासी. अनेक स्थान फळे असदी, ज्याची असेल भावभक्ती. श्री सद्गुरू देवता दर्शन मात्री, तीर्थ स्नान फळायचे. अथवा दर्शन माता पिता, चरण ती भक्तीने घेता. अंगावरी प्रेक्षिता, तीर्थ स्नान फळासे. अथवा भिजेल प्रजन्यात, उभा राहुणी वारा घेत. किंवा बैसावे गोधुळीत, स्थळ स्नानफळ ऐसे देखा. स्पर्शे होता चंडाळाचा, जल स्नाने होय शुचा. स्पर्श होता शूद्राचा, उपस्नान करावे. दृढ असता देह आपले, स्नान मुख्य करावे जल. संधी विग्रह साकडे मांडले, उपस्नान करावे. प्रतिस्नान करावयासी, शीतोत्पक उत्तम परियसी. अशक्य असेल देहासी, उष्णोदके करावे. स्वभावे पवित्रासे उदक, वरी आलिया अग्निस्पर्क. पवित्र झाले उदक अधिक, गृहस्थासी मुख्यासे. उष्णोदके स्नान करिता, शीतोदक करा मिश्रिता. मध्य करावे आचमन करिता, संकल्प तेथे न म्हणावा. घरी स्नान करिता देखा, अधम हर्ष तपर्ण नव्हे निका. वस्त्र पिळूने एका, आपुले हस्त करुणिया. पुत्रासी संक्रांतीसी, श्राद्ध काळी मृतदिवसी. न करावे स्नान उष्णोदकेसी. पौर्णिमा अमावशेसी, स्नान करिता बांधशिखा. दर्भ हाती सूर्यभूमिका, मौन स्थान असे मुख्य. कवनासव न बोलावे. अपोष्टी रीते मंत्रासी, गायत्री 3 मना सुरसी. येणे मंत्रे स्नानोदकासी, अभिनव मंत्र ब्राह्मणे. प्रथम शीतोदक घालुनी, पश्चात उष्णोदक मिळवणी. स्नान करावे प्रतिदिनी, ग्रस्ताश्रमी घरी देखा. आचमन करुणी आपण, देवासका मंत्र जपुण. धूतव्रस्त घेवणी, आणिक मंत्र जपावे. अवधूत मंत्र म्हणत, वस्त्र उरकावे त्वरित. अद्भुत मंत्र म्हणत, वस्त्र सूर्यासी दाखवावे. अवहंतरीन मंत्रे, वस्त्र नेसावे पवित्र. द्विजाचमन करावे तत्र, वस्त्र पिळोनी आचमन कीजिये. आता मंत्रस्नान करणे, सांगेन त्याची विधाने. अपोरिष्टा मंत्राने, प्रेक्षावे आपुले शरीरावरी. पाद मूर्ती हृदयस्थानी, मूर्धी हृदय पाद प्रोक्षणी. हृदय पाद शिरस्थानी, अपोहिष्टितादि मंत्रेसी. ऐसे स्नान करोणी, पुन्हा आचमन करोणी. मान स्नानादि विधुनी, करावे एक भक्तीने. नारायण मूर्तीसी, ज्ञान करावे भक्तीसी. चतुर्लभ जैसी, ध्यान केलिया मन सम्मान. अपित्र पवित्र व येणे हरी, यावा उदके शरीर प्रक्षावे. स्नान फळासे अवधारा, नदी तिरी असूने. अशक्त असे शरीर, स्मरण करुणी नदी निर्धारू. अर्ध वस्त्रे सांगून अंगण पुसावे. मंगल स्नाना विधान, सांगेन एक ब्राह्मण. रविवारी निषेधदान, जोर होय अंगासी. कांतिहीन सोमवारासी, मंगलवारी मृत्यू प्रियसी. लक्ष्मी पावे बुधवारासी, धनरहित होय गुरुवार. शुक्रवारी पुत्रघात, शनिवारी अखिल संपद प्राप्त. जाना तुम्ही निश्चित, मंगल स्नान करावे. नदी स्नान प्रवाहमुखी, घरी प्राप्त पूर्वमुखी. संध्याकाळी पश्चिममुखी, स्नान करावे अवधारा.
स्नान करिता नदीसी अमग अर्षण करावे प्रेसी नमो गे वसुमती मंत्रयासी नमस्कारावे नदी ते यद पांकुर मंत्रेसी उदक लोटावे ध्वस्तेसी 3 वेळा लोटून हरसी इममे गंगा जपावे ऋतुच्च सत्यन मंत्र जपत स्नान करावे गंगेत स्नान विधी ख्यात करा तुम्ही विप्रवर्ग रोदनाती करुणी विधी मैथुन दुःख स्वप्न दर्शांती स्नाने बिन शुद्ध न होती स्नान करावे अवधाराय आता वस्त्राचे विधान सांगेन ऐक ऋषीजन ओले वस्त्र काशाय जाण नेसू नये घस्ताणे रक्तादी वस्त्र जीर्ण अवदत नेसोने आचरण ते पुण्य जाय राक्षसाप्रत एक स्तोत्र अलिया श्वेत वस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे परियेसी असावे उपवस्त्र ब्राह्मणासी उत्तरव्रस्त म्हणजे तया धोत्र नेसलिया उपरी विभूती लावावी परिकरी मंत्रविधान पुरिसरी भस्म धारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावा परिकरी द्वारावरती मुख्य करी वरकड मृतिका अग्रह न मिळे द्वारावरती देखा करा धारण गंगा मृतिका ऊर्ध्वपुंड असे निका विष्णू सुजाय होय तया पुष्टी काम असे जयासी लावावे तेने अंगुष्टेसी ज्याची काम असे आयुष्यी मध्यालागी लावावे अन्न काम अनामिकेसी तर्जिनी काश्य मुक्तीसी न लाविती नकेसी महापातक घडितया उत्तम रुंदी दशगुंगली मध्यमनव अष्टगुंगली 6 सप्त पंचगुंगली शूर्पकार लावावे चतुर्थ त्रेणी द्विगुंगली अधाम पक्ष असे बोली 12 नामे करावली विष्णू नाम उच्चारित केशव मनावे अलट ललट स्थानी नाभी नारायण मनोणी माधव नामे हृदयस्थानी कमल पुष्पकार देखा गोविंद नामे कंठेसी विष्णू नामे दक्षिणेसी दक्षिण भुजा मधुसूदनेसी दक्षिण करणी त्रिविक्रम वामन नाभी वामी देख श्रीधर वाम बहुका ऋषिकेश वामकर्णिका पद्मनाम पंचमगडी दामोदर शिखास्थान ऐसा ऊर्ध्व पुंडविधान पापे करती जोण गोपी चंदन लाविताय द्वारावरती लावा भस्म त्रिपुंडी हरिहरी संतोषिणी मुक्ती मुक्ती साधने का विवाह आदी शोभून दिवसी देवता कृत्य श्राद्धा दिवसी अभंगानंतर सुदिकेसी गोपी चंदन वरजावे ब्राह्मण यज्ञ तपर्णासी कुश सांगेन विस्तारेसी आहुती 10 प्रकारेसी नामे सांगेन विख्यात दुर्वा उशीर कुश काश सुदक गोधुम ब्रीज मोजिपन नागर मोता भद्रमुस्ता परियेसा दशा दर्भ मुख्य असतीसी नित्य अनावे दुर्वेसी जरी न साधे आपणासी श्रावण भाद्रपाद आमेसी संग्रह सर्वस्वी करावा चारी दुर्वा विप्रेसी श्रुती दाना क्षत्रियासी द्वय दुर्वा वैश्याची शूद्र करे एक दर्वी या दुर्वाची महिमा सांगता असे अनुपमा अग्निस्थानी असे ब्रह्मा मुळी रुद्र मध्ये हरी अग्रभागी चतुरंगले ग्रंथमुळी द्विरंगले धारण करावे ब्राह्मण कुळे याची महिमा असे थोर चक्र धरोणिया विष्णू देका दैत्य पराभवती ऐका त्रिशूल धरिता देका राक्षस सातक जीव होय इंद्र वज्राय धरिता दैत्य गिरी भिवंडी ततुता तैसे ब्राह्मण दुर्वाता पाप दुरिता पराभवती जैसे तृणाचे पर्वतासी अग्निस्पर्शे होता कैसी तेवी असलासी पापरासी दर्भे स्पर्शे द्रोणी देखा ब्रह्म यज्ञ जप समयी ग्रंथी न बाधावी कृष्णशुद्री वर्तुळाकार भोजन समयी दारावी ब्राह्मणा ते भक्तीने कर्म आचारिता दुर्वेसी ग्रंथी बांधावी परियसी अग्निस्पर्श पापनासी येणे परी
एकादश शांगुल प्रदेश मात्र द्विदल असावे पवित्र नित्यकर्म हेची पात्र द्विदल जाणा मुख्य असे. जप होमादी दानासी स्वाध्याय पितृकर्मासी सुवर्ण रजत मुद्रिकेसी कुशा वेगळे न ठेवावे. देव पितृक कर्मासी देख रजत करावे सुवर्णयुक्त तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका सुवर्ण धरावे अनामिकेसी. मुद्रिका धरावी खडपात्री कनिष्ठा उंगली पवित्र ग्राह्य नवे जिवंत पित्री तर्जनी उंगली मुद्रिका योग्य पट्टा उत्तरे देका तर्जनी स्थानी रौप्य देका पायी न घालाव्या पादुका गया श्रद्ध न करावे. नवरत्न मुद्रिका ज्याचे हाती पापे त्यासी न लागती एखादे रत्न जरी असे हती मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी. योगपट्टा उत्तर देखा तर्जन स्थानी रौप्यदिका पायी न घालाव्या पादुका गया स्नान शुद्ध करावे. नवरत्न मुद्रिका ज्याचे हाती पापे त्यासी न लागती एखादे रत्न जरी असे हाती मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी. प्राप्त संध्येचे विधान सांगेन ऐक ऋषीजन नक्षत्रे असताची प्रभुण अर्ध्या सूर्यासी द्यावे. सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदय समयी अर्ध द्यावे तत्पूर्वी देणे व्यर्थ. ऋषी पुसती पराशरासी संध्या करावया विधी कैसी विस्तारुण सांग अम्मासी म्हणे सरस्वती गंगाधर सद्गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन संध्या विधीसी ऐका तुम्ही तत्परसी पराशर स्मृती असे. गायत्री मंत्र जपा करिता शिखा बांधावी त्वरिता आसन घालून या निरुता चित्तरूढ करावे. ब्रह्मतीर्थ चित्रागमन विष्णू नाम स्मरण प्राणायाम विस्तारोण न्यासपूर्वक करावे. प्रावणस्थानी परब्रह्म ऋषी गायत्री छंदासी अग्निदेवता परियसी मना प्रणामे विनोग. ओम अनाभि ऊम हृदय मम मूर्ती स्पर्श अवयव वेधाती सुप्ततिया पृथक देव ऋषी सांगेन. व्याहित सप्ते स्थानासी एक असे प्रजापती ऋषी पृथक देवता परियसी सात नामे देवाची अग्नी वायू सूर्य जीव वरुण इंद्र विश्वदेव स्वप्त व्याहती सात देव छंद ही सात सांगेन. गायत्री उष्णीक अनुष्ट देखा बृहती पंक्ती पंचम एका त्रिपुष्ट जगती छंद विषेका प्राणायामे विनियोग. ओम भूम पदन्यास भूम जाणू सुवर्णकटी विशेष महम नाभिस्थान स्पर्शम जन हृदय तप कंठ सत्य भ्रू ललाट स्थान. गायत्री गायत्री छंदासी म्हणा सविता देव विश्वामित्र ऋषी गुण पर्यानामे विनेसी. भूम हृदय नाम भूम भुवे शीर्षे स्वहा ओम शिखे ओम तत्सतुळे ओम कवाय हुं भर्गो दे धीमेसी. नेत्राचे विराड देह निधी प्रचेत पुष्ट भूर्ग इति निबंध ऐशे षडंग करावे. प्राणायाम करावयासी प्रजापती म्हणे ऋषी देवतनामे परियसी ब्रह्मा अग्नी वायू सूर्यासे प्राणायामे विनियोग मनदी. ओम उपासन स्पर्शोणी ज्योती नेत्र स्पर्शे कुर्णी रसो जिव्हा अमृत ललाट स्पर्शावे. ब्रह्मा भू स्वहम मनोनी प्राणायाम करावे तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपनासी सिद्ध. या गायत्रीच्या अधिदेवता ब्रह्म अग्नी वायू गंबिता ऋषी ब्रह्मा असे ख्याता सप्तलोक सांगेन. पादन्यास भूलोक भूव जाती अतिविषेक स्वग्रही असे लोक न्याभिन्यास महालोके. जने हृदय तपोग्रीवे भूर्व लल्लाटे सत्यलोक म्हणावे असे स्थिरस्थान बरवे. सत्यलोक म्हणती तयासी गायत्रीची प्रार्थना करुणी प्राणायाम करा विधुनी. ब्रह्मचारी ग्रहस्थानी 5 उंगली धरा परमेष्टी. वनप्रस्थ संन्यासी अनामिका कनिष्ठेसी कानुगुष्टेसी ओकारादी वायुप्रेसी दक्षिणापासून चढवावे.
वामना सापुडी विसर्जोनी करा प्राणायाम तिनी एचे विधी करा मुनी त्रिकाळीचे संध्या कर्म आता करा मर्जनासी सांगेन ऐक समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रकेसी तेने विधी सांगतो आहा पोष्टिते सुक्ताय सिंध दीप ऋषी गायत्री छंदिसी आपो देवता मार्जनासी हा म्हणावा विनियोग आहा पोष्टनिसा ऐसे मंत्र म्हणोनी कुश पवित्रे करा मार्जन यस्य या छत्र मंत्राने आपुलेय पाद प्रेक्षावे आपोन जनका मंत्रासी प्रक्षावे आपुल्या शिरसी सूर्यशे त्रिमंत्रासी उदक प्राशन करावे आचमन करेनी दोणी दंदी दिघी करुण मंत्र जपणी करा मार्जन तुम्ही तिनी पुनरपी अपो इष्टा म्हणे हिरण्यवर्ण सुप्तेसी मार्जन करावे प्रियसी द्विपद दिवेसी मंत्रेसी घ्राणोनी उदक सांडावनी मार्जन करावया विधान सांगेन एक ऋषीजन वाम हस्ती पात्र धरून मार्जन करा विशेषी औदुंबर सुवर्ण रजत काष्ट पात्र असे पवित्र ऐसे पात्र न मिळे यत्र वाम हस्ती उदक घ्यावे मृणमय अथवा द्विमुख पात्र भिन्न भांडे त्याज अपवित्र अग्रय वरजा देवपितरा सद्गुरु मनती ब्राह्मणासी मार्जन संख्या सांगोन एका शिरसी अष्टी पादी नवका यस्य क्षय एका स्थान भूमिका येणेपरी मार्जन अपपुसित मंत्रेसी प्राशन करावे मध्यनेसी अग्निश्यस्ती मंत्रेसी संध्याकाळी करावे प्राशरणती तुम्ही ऐका द्विजाचमन करानिका आनोनी उदक सांडोनी देखा एक आचमन करावे अर्ध्य द्यावया विधान सांगेन ऐक ऋषी जन गो शृंगारे इतके उंच करून अर्ध्य द्यावे मनुभावे गायत्री मंत्र जपोनी साई प्रात्यविधी तिन्ही हंस शुष्णी मंत्रासी मध्यानी अर्ध द्यावे अवधार प्राप्त मध्यानी उभे बरवे साय अर्धे बैसोनी द्यावे अचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा अस्वाध्यासी अर्ध द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारण राक्षे संदेह दारुण 30 कोटी असती देखा सूर्यासवे युद्धासी नित्य येती परियसी संदेह पडे देवासी सूर्य होईल अपराजय होता सूर्यासी उदय आसमांत नव्हे परियसी कर्म न चालती ब्राह्मणासी स्वहा स्वधार न चाले स्वहा स्वधार राहती समस्त देवास उपवास घडती सृष्टी राहील उणे उत्पत्ती म्हणून उपाय रचिलासी याची कारणे मध्ये देती तेची वृद्रे श्रेय होती जाऊनी दैत्यासी लागती पराभवती प्रतिदिवसी दैत्य असती ब्रह्मवंश त्यासी वदिलिया घडती दोष प्रदक्षिणा करिता जाती दोष आस्वादित्य म्हणूया ब्रह्महत्येचे पापनासी भू दक्षिणा दोषनासी चारी पावले फिरते केसी भूप्रदक्षिणा पुण्यसे संध्या करावयाचे स्थान सांगेन एक फलविधान गरी करिता प्रतिदिन एकची फळ अवधाराय फळ 10 ग्रामा बाहेर देखा नदीस केलिया शतफळ एका पुष्कर तीर्थी सहस्र एका गंगा सुर नदी खोटी फल सुरापान दिवा मैथुन अनहत वाक्य पापी जान संध्या बाहेर करिता क्षण जळती पापे प्रत्यक्ष स्थाने असदी जप करावयासी विस्तारे सांगेन तुम्हासी सद्गुरु म्हणती ब्राह्मणासी ऐक चित्ते परेसा जप केलिया घरी ऐका
एकची फल असे निका, बाहेर दुगुण फल अधिका, नदीसी त्रिगुण फळ असे. गोष्ट वृंदावनी देखा, दसे गुण फळ आहे का अधिका, अग्निहोत्री स्थानिका शताधिक फल असती. तीर्थ देव सनिध्यानी सहस्र फल असे निर्गुणी, शतकोटी फल हरिसा साधनी, ईश्वर सानिध्य आनंद फळ. जप करिता असनासी, विधी निषेध होती कैसी, सांगेन ऐका तत्पर्यासी, पुण्य पाप बोलित असे. भिन्न काष्टासनी बैसोणी, जप करी तप करी मनोहरी, दुःख होय त्याच अपारी, तृणी भाग्य यशजय. पल्लव शाखा शाखेसी बसता, सदा होय दूषिता, वंशासनी दरिद्रता, पाषाणसनी व्याधी होय, भस्मासनी व्याधिनाश, कमलासनी सुख प्रियस, कृष्णाजिनी ज्ञान प्रकाश, व्याघ्रचर्मी मोक्षया, कुशासनी वशीकरण, सर्व रोग अपर्ण, पापे जाती पूर्ण, आयुष्य प्रज्ञ अधिक होय. ओ इत्याकाक्षर ब्रह्मा मंत्र जपा तुम्ही पवित्र, ध्यान करावे गायत्र, समस्त पापे हरती देखा. या गायत्रीची स्वरूपता अभिनव असे वर्तिता, रक्ती सांगी वसा रक्ता, हंसवदन असे देखाय. ओंकार ब्रह्म विद्याका, चतुर्भुजा चतुर्वर्ता, कुंडल अक्षरसुता, चाटू धरले असे करी, ऋग्वेद असे सामागमी, अग्निहोत्र फल महिमामी, मग अवित वरदादोणी, ओसीजी म्हणावे ब्राह्मणे. या मंत्राची ऋषी देवता गायत्री सदृश्य असे विख्याता, प्राप्त संध्या तुम्ही करिता, विधान तुम्हा सांगेन. विश्वदेवा ऋषी गायत्री देवा, गायत्री छंद, गायत्री वाणे विनयोग, हे प्राप्त संदेशी म्हणावे. सविता देखता सवित्री छंद, सवित्रे वाणे विनियोग, हे मध्यान संदेशी म्हणावे. सरस्वती देवता सरस्वती छंद, सरस्वती वाहने विनियोग, हे सांद संदेशी म्हणावे. प्राप्त संदेचे ध्यान, सांगेन ऐक्य तुम्ही गण. अभिरो गायत्री जाण, बालकृपी असे देखा, आकार ब्रह्म देवत खूण, सांगेन विस्तारुण. रक्तरंगी रक्तवसन, हंसासनी रूढ होऊन, चतुर्भुव चतुर्मुख, कमंडलू धरिला अतिविषेक. अक्षरसूत्र चाटू हस्तक, ऋग्वेदा सहित अग्निहोत्र बळ, ऐसे ध्यान करुण मग जपा अक्षर ज्ञान, एक चित्ते करावे ध्यान, सद्गुरुती मनती ब्राह्मणासी. ओंकार शिखा मावयासी, छंद ऋषी नामयासी, श्री महावद्यमासी, बाल वैमाय. ऐसे मनोनी प्राप्त काळी, संध्या करावी सुवेळी, आता सांगेन मध्यान गाळी, ध्यान करावे. ऐसे म्हणून प्राप्त काळी, संध्या करावी सुवेळी, आता सांगेन मध्यान काळी, ध्यान आवाहन पूर्वक. अभिरुभो सावित्री यौवन, मध्यान संध्या ध्यान सांगेन, एक ऋषी एक चित्ते प्रियसाय. श्रोतांगी श्रोतव्रस्त, वाहन वृषभ पवित्र, ओंकार रुद्र दैवत, पंचाखा असे देखा. वरद अभय हस्तरिखा, रुद्राक्षा माळा त्रिशूल धारका, यजुर्वेद सहित देखा, अग्निक्षोम फलदाना. ओंकार शिखा महावहिमादी, छंद ऋषी ना वहिमामी, स्त्रिया मया वहिमामी, मही वहिमामी. आता संध्या संध्या ध्यान, सांगेन ऐक विधान, एक चित्ते वचन, ज्ञानपूर्वक सांगेन. अबीर भुरो सरस्वती वृद्धा, आणावी तुम्ही संध्या सायं संध्या, कृष्णांगी कृष्णवरी परिधा, गरुड वाहन असे देखाय. मकार विष्णू देवता, चतुर्भुज शंकर चक्रधुता, गदा पद्मधरण हस्ता, सामदेवा सहित जाण, वाजपेय फल जाण,
सायं संध्या असे ध्यान करावे तुम्ही ब्राह्मण, म्हणून सांगती सद्गुरु. ओंकार शिकमा वाहेमी, छंद ऋषी नाम वाहेमी, श्री आयमा वाहेमी, बल महा वाहेमी. गायत्री छंद गायत्री, प्राणवस्थ अंतर ऋषी, परमात्मा देवता परेसी. पंचऋषी विनियोग, उद्धार स्तुरित स्वर, शुक्लवर्ण ज्योतिर्मर, सर्व देवमय जगस्वरूप ओंकार मकार. अग्नी वायू सूर्यासी ऋषी, गायत्री तृष्टी जगती छंदासी. ब्रह्म विष्णू महेश्वर देवता, रुजमय समानी निरूपण. पीत विद्युत कृष्ण वर्णी, प्राप्त मध्यामी तृप्त समनी. विश्व तेजस प्रज्ञा स्वरूपिणी, जगत स्वप्न स्वस्थता. ऐस्या त्रिपदा गायत्रीसी, सांगितले विविध ध्यानासी. आता विधान जपसी, सांगेन ऐकचित्ते. ममत्वा दुरित्वा द्वारा, श्रीपार परमेश्वर जपे. विनियोग ओम अनाभे, उदयरदे कंठे. भू अक्ष मंत्रासी, गायत्री असे छंदेसी. अग्नि देवता प्रियसी, विश्वामित्र ऋषी देखा. षड्जर श्रोतवर्ण, पाद स्पर्श उच्चारण. प्राण वे विनियोगन, दुसरी व्याहित म्हणावी. ओम भव अक्षरासी, उष्णदक नाम छंदासी. वायु देवता परियसी. भृगऋषी असे जाण, ऋषींशुर असे जाण. असे रूप श्यामवर्ण, करा तुम्ही ऐसे ध्यान. जून मध्ये जाणू मध्ये न्यासावे. प्रणयामे विनियोग, मनोन न्यास करा भक्तीने. ओम सुह व्याधीती म्हणून ध्यान करावे भक्तीने. सुव व्याहती मंत्रासी, मना अनुपुष्ट छंदासी. सविता देवता परियसी, भारद्वाज ऋषी जाण. स्वर्गंधार पीतवर्णाम, काटी स्पर्शोणी मंत्रमणा. प्रणयामे विनोगदाना, तृतीय व्याधी मंत्रासी. ओम महामंत्रासी, मना बृहस्ती छंदासी. बृहस्पती देवता परिसी, वशिष्ठ ऋषी अवधाराय. मध्यशोर पीशवर्ण, ऐसे करा तुम्ही ध्यान. नाभी स्पर्शोणी मना, प्राणायाम विनियोग. ओम जनमंत्र उच्चारसी, मना पंक्ती छंदासी. वरुण देवता गौतम ऋषी, पंचमश्वर असे जाण. रूप असे नीलवर्ण, करा न्यास हृदय स्थान. प्रणामे विनियोजन जन, न्यास होतो ऐसा. ओम तप मंत्र न्यासी, त्रिपुंड छंद परियसी. इंद्र देवता काश्य ऋषी, देवत परियसाय. ऐसे आपण लोहित वर्ण, स्पर्श करावे कंठस्नान. प्राणायामे विनियोगीन, न्यास करावा ब्राह्मण हो. ओम सत्य म्हणजे मंत्रासी, जाना जगती छंदासी. विश्वदेवता अंगिरस ऋषी, निष्पाद सोर असे जाण. रूपे असे कनकवर्ण, पूर्वे लल्लाट स्पर्श स्नान. प्राणायामे विनियोगोण, न्यास करावा भक्तीने. इतके न्यास करुणी, हस्त ठेवणी शिरस्थानी. ध्यान करा विधिनी, सांगेन ऐक रामणाय. शिरस्नान स्पर्शासी, मना अनुपुष्टासी. उच्चारावा प्रजापती ऋषी, परमदेवता जाण. प्राणायामे विनोजून, मग करावे गायत्री ध्यान. ओम अपूर्व ज्योती म्हण, मंत्र जपावा भक्तीने. ओम अपूर्व ज्योती समृद्ध, ब्रह्मा भूर्व सुरद. शिरसी स्थान येणे विधी, अंगण्यास करावे. 24 अक्षरे गायत्रीसी.
न्यास सांगेन एकासी एक चित्ते परियसी मने पराशर ऋषीश्वर या त्रिपाद गायत्रीसी म्हणे विश्वामित्र ऋषी देवी गायत्री छंदासी वर्ण देवता सांगेन ओम तत्सैवी वित्तवर्ण भर्गो देवस्ति धामिनं धियो यो न प्रचोदयात् ऐसा त्रिपदा गायत्री मंत्रासी 24 अक्षरीय परियसी पृथक न्यास विस्तारेसी सांगेन एक निजोत्तमाय तूर्त वर्णाक्षर मंत्रासी जाना विश्वामित्र ऋषी अग्नि देवता परियसी गायत्री छंद म्हणावा सुवर्ण पंच पुष्पे जैसी कृपे तैसी जाना त्याची ध्यान केलिया पापनाशी पादांगुष्टी न्यासदान सवर्ण मंत्रासी अशे विश्वामित्र ऋषी वायू देवता परियसी देवी गायत्री छंद देखा अतसी पुष्प वर्ण जैसे रूप त्याचे परियसे उपपातक दोषनासी गुल्पनास करावा वर्ण नाम अक्षरासी जाना विश्वमित्र ऋषी सूर्य देवता परियसी देवी गायत्री छंद देखाय न्यास करावा जानुस्थान इंद्रनील विद्यार्ण ऐसे अक्षर विधान महारोग धरती देखा वर्ण सुवर्ण राक्षस मंत्री असे विश्वामित्र ऋषी यमदेवता परियसी देवी गायत्री छंद देखा न्यास करा उपरस्थानी दीप्ती असे जैसे वर्णी रूप असे सौम्यपणी भ्रूण हत्या पापनासी रे वर्णव अक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी वरुण देवता परियसी देवी गायत्री छंद देखा शुद्ध स्फटिक कांती गृहस्थानी न्यास बोलती अगम्यन दोषनासती रेवन स्थान उत्तम वर्णाक्षर मंत्रासी जाण विश्वामित्र ऋषी बृहस्पती देवता परियसी देवी गायत्री छंद देखा वृषण स्थान जाणा विद्युत प्रकाशी स्वरूप धाणा बृहस्पती नाम खुणा अभय प्रक्षालन ए अक्षर मंत्रासी अशे विश्वामित्र ऋषी प्रजन्य देवत परियसी दैवी गायत्री छंदासे कटिस्थान तारक वर्ण देह हत्या पाप जुर्ण न्यास करावे सद्गुण द्विजन ब्राह्मणासी भ्रकारा नाभी कराण्यास कृष्ण वेग सुहस इंद्र देवता संकष श्री सद्गुरु हत्या पापनाशी वर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी इंद्र देवता परियसी देवी गायत्री छंद जाण ग्रो अक्षरा उधरण्यास ध्यान रक्तवर्ण सुरस गंधर्व देवता परियस गोहत्येचे पाप जाय गोवर्ण नाम अक्षरासी जानावा विश्वमित्र ऋषी गंधर्व देवता परियसी देवी गायत्री छंद जाण दे कारण्यास स्थानासी पुषाणाम देव परियसी स्त्री हत्या पापरासी एक चित्य छंद देखा वाकरार्धयास्न्यास शुक्ल रूप वर्ण परियस रुद्र देवता सेत्यास वागज तप पापनासी व वर्णाक्षर मंत्रासी जानावा विश्वामित्र ऋषी रुद्र देवता परियसी देवी गायत्री छंददान स्वयं अक्षरा कंठासी कांचन वर्म रूपसुरुषी पृष्ठ देवता परियसी माना कौंडल्य पापजया स्वर्ण अक्षर मंत्रासी अशे विश्वामित्र ऋषी इष्टा देखता प्रेयसी देवी गायत्री छंददान धी अक्षरा मंददती न्यास शुक्ल कुमुद संकष वसुदेवता परियस पितृहत्या पापजाय धी वर्णनाम अक्षरासी जाना विश्वामित्र ऋषी वसुदेवता परियसी देवी गायत्री छंददान म कारण्यास तुलस्थान पद्मराग तेजगुण मरुतदेका सेकुण सर्व जन्म पापजाय म अक्षर वर्णासी असे विश्वामित्र ऋषी
मरुतदेवता परियसी देवी गायत्री छंददान ही कारा निसिका करा न्यास शंख वर्ण असे ध्यास सोमदेवता परियस सर्व पाप हरण होय ही वर्णनाम मंत्रासी जाना विश्वमित्रौसी सोमदेवता परियसी देवी गायत्री छंददाना धिक्कार नेत्रस्थानी न्यास पंडुरभास सोकाश अंगिरा देवता परियस पाणी ग्रहण पापनासी धीवर्णनाम अक्षरासी तोची विश्वामित्र ऋषी अंगिरा देवता परियसी देवी गायत्री छंददाना ए अक्षरा मंत्रासी भृगोमध्ये न्याजीसी त्यासी रक्तवर्ण रूपेसी प्राणवध पापदाय एक कारणाम वर्णाजी जाना विश्वामित्र ऋषी विश्वदेवे देवता परियसी देवी गायत्री छंददान एकरा लल्लाट स्थानी न्यास रूप रुक्माभंगशनी सर्व पाप होय नाश भक्तिपूर्वक न्यासावे यो वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी औक्षणी देवता परियसी देवी गायत्री छंददान नकरा न्यास प्राशमुका उदत सूर्यपान देखा प्रजापती देवतानिका वीरचिपत पाविजे न अक्षर वर्णासी जान विश्वामित्र ऋषी प्रजापित देवता परियासी देवी गायत्र छंददान रक्षाळण्यास करुणी दक्षिणे रूप इंद्रनील वर्ण सर्व देव देवता दान सर्व देव पावती पाविजे वर्णाक्षर मंत्राशी असे विश्वामित्र ऋषी सर्व देव देवता परियसी देवी गायत्री छंददाना चो वर्णासी मंत्रासी न्यास जय दया पश्चिम भागासी कुमपरूप वर्णजासी कैलास पद पाविजे चो अकार वर्ण मंत्राक्षरी जानावा विश्वामित्र ऋषी रुद्रा देवता परियसी देवी गायत्री छंददान द अक्षराचा उत्तरन्यास शुक्ल वर्ण रूप पुरुष करावे तुम्ही ऐसे न्यास ब्रह्मापद पाविजे द काराक्षर मंत्रासी जाना विश्वमित्र ऋषी ब्रह्मदेवता प्रेसी देवी गायत्री छंददान या कार मृद्धस्थानी न्यास सुवर्णरूप सुरस विष्णुपदे होय वास सद्गुरु मनती ब्राह्मणासी या वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी विष्णू देवता परियसी देवी गायत्री छंददान तू कारण्यास शिखास्थानी निरूपण वैष्णू भवानी विष्णू रूप धरोणी वैकुंठवास होय जान तकार सुवर्ण मंत्रासी जाना विश्वामित्र ऋषी विष्णू देवता परियसी देवी गायत्री छंददान ऐसे 24 अक्षरासी न्यास करावे विधीसी हस्ते ठेवणिया शिरीसी अनिक न्यास करावे शिरस्थान सासी मनावे अनुष्टरूप छंदासी ख्यात प्रजापती ऋषी परमात्मा देव जाना प्रणामे विनियोग म्हणून ओपे स्नानजनी ज्योती नेत्र स्पर्शोणी रसो जीवा न्यासती अमृते ती लल्लाटेसी मग स्पर्शोणी मृदगेसी भ्रूर्ग ब्रह्मभूर्ग सुरोसी न्यास करावा विधिपूर्वक इतके न्यास करोणी गायत्री त्रिवार मनोणी व्यापक न्यास करोणी कर शुद्धी करा 3 वेळा ओम भूर्ग स्वाहाम विन्यासुनी गायत्री 10 पदानी दशांगुली न्यासोनी पाद प्रमाण करावे अंगुष्टमूळ धरोणी कनिष्ठ ग्राहा स्पर्शोणी उभय हस्त न्यासोणी दशपदे न्यासावे 24 अक्षर मंत्रासी अंगुली न्यास करा हरसी तर्जनी मूळ रंभेसी निकाष्टिका काष्ट पर्यंत 12 अक्षरी एक हस्त करावे न्यास सुनिश्चित व्यापक न्यास उपरांत श्री सद्गुरु मनती ब्राह्मणासी ओम भूम हिरण्यगर्भेसी अनुष्टभानाम ओम भूम प्रजापते तर्जिनी नमः
ओम स्वहां सूर्यनामे मध्यात्मानाम ओम महं परमात्मे अनिकाम्ये नम ओम जन विष्णु नामे कनिष्ठाभ्यां नम ओम तपरुद्ध नामे करलतर पृष्ठानम ओम सत्य सर्वनामे असरद्भर ओम तस्वदी अंगुष्ठाभ्याम ओम वर्जन्य नम भार्गो देवस्त मध्यमा हिरण्य हृदयात नाम ओम भव प्रजिपते स्वहम ओम सूर्यात्मे विष्टित ओम विरण्ये शीर्षे स्वाहा भर्गो विशिके स्वाहा ओम धर्माची कवचुहाम ओम धियो नेत्र चोष्ट ओम प्रचोदित अदेत फूट ऐसा षडन्यास करुणी अंग न्यासावे दशस्थानी त्याची नावे सांगेन विधानी एकचित्ते अवधार पाद जाणू कष्टानी नाभी हृदय कुंडस्थानी तालू नेत्र स्पर्शोनी लल्लाट क्षीर दर्शसाने गायत्री मंत्र 10 पदासी दशस्थाने अंगिरसी तद सावित्र्य वरण्येसी भर्गो देवस्य पंचमस्थान मधी म्हणजे दृष्टदान दियो समतमदान यो करो अष्टमधरुणी अंगिन्यास करावे नकार नवस्थान पंचोदय 10 वेदन अंगेन्यास येणे गुण करा तुम्ही दुजोत्तमा चतुर्विषय अक्षरासी करावे मग न्यासी पादगुष्ट करुणी हर्षी शिखापर्यंत न्यासावे त अंगुष्टभ्य नम स गुल्फी नम पि धर्मोजन तु शंभुया नम वै भृगुया नम रे गुह्या नम नि विष्णुवाय नम य कट्टे नम ब नभोय नम गु उद्राय नम देस्तमाय नम व हृदयाय नम अ कंठाय नम दि हृदयाय नम म तलवाय नम हि नसिकाय नम द्रि इंद्राय नम य उत्तमाय नम य ललटाय नम द प्रधाय नम प्रदक्षिणाय मुख च पश्चिमाय मुख द उत्तरायण मुख या मृमुख द शिखाय मुख ऐसे न्यासी करुणी पुन्हा पादगुष्टे धरुणी कटीपर्यंत न्यासोणी ऊर्ध्व न्यास करावे तक्करा अनुष्ठान सकार गुल्प ते स्थान सद्गुरु म्हणती ब्राह्मणा जंगा स्पर्शी विकार मंत्रे तू कार जाणो विकार उठ उरके रे करारे ग्रही स्पर्शे विनिकार ऋषीची न्यास भरवे एकार कटी स्थानी रेखा शिका धरुणी नाभीपर्यंत करावे न्यास उतरद सांगे नासी अदिंत एकचित्ते परियसा त नाम विशाखा विस्मय या नाम मूर्मी विनेस्र दनाम उत्तरमुखीयाम विस्मय चोनम पश्चिमुखाय प्रनाम दक्षमुखाय नाम षडमुखाय यो नाम लल्लाटे यो नाम भुर्वधे धी नाम नेत्रे हि नाम नासिकाय म नाम तैलो धी नाम दंशुदे स्व नाम कंठे व नाम रधे दे नाम स्तनीये ग्रो नाम उदरे भ्रनाम भस्मनाभि प्राणवादातील नमस्तुत न्यास करावे ओंकार होत उकार दे मकार सुखे नकार लल्लाटे मकार शिरते मुद्रा हस्ते नमस्कृत्वा अर्थ मुद्रास प्रगटी करी चतुर्विश अवधारी सांगेन त्याचा विस्तार परी ऐक मन एकचित्ते सन्मुख प्रथम सुपट दुसरा वितीत विस्तृत चतुरधरा द्विमुखी त्रिमुख चतुर्मग करा पंच सन्मुख देखता अधोमुखी व्यापाजिका सकड यम पाश एकक ग्रंथिक सन्मुखा प्रलिप मुष्ट निद्रा सत्यासे मत्स्य कूर्म वराह सिंहाक्रांती महाक्रांती ख्याती पल्लव नाम मुद्रा अस्ति 24 मुद्रा येणे परी मुद्रा विणे गायत्री मंत्र जप करिता सर्व व्यर्थ या कारणे करा पवित्र मुद्रा पूर्वक प्रेसा गोप्य करावा मुद्रा जप शिखे देखलिया नाही पाप सद्गुरु पुत्रा एवढे बाप पाहिले या दोष नाही इतके न्यास करुणी प्राणायाम करा तिनी समस्त पापेक्षिणी म्हणून अष्टोदश संकल्पावे गायत्री नाम छंदासी म्हणावे प्रथम पदासी
आता द्वितीय पदासी विधान ऐक्य सांगेन. द्वितीय पाद गायत्रीसी यजुर्वेद असे ऋषी. वृक्ष अमाक्ष तत्वपरेसी रुद्रो देवता त्रिपुष्ट छंद. तृतीया पद गायत्रीसी सामवेद असे ऋषी. प्राणपय व्यानैसी समान तत्वपरेसा. विष्णू देवता छंद जगती सांगेन तुम्हा विधान. एकचित्ते करा पठन सद्गुरु म्हणती ब्राह्मणासी. ऐसे ध्यान करोणी जप करावा नासिकराणी. अति षण्णाग न्यासोणी जप करावा विसर्जन. गायत्री मंत्राची प्रशंसा एक चित्ते पर्यसा. नाम मंत्रासी विसेका अक्षर दोन्ही जपा हरे. मन कार म्हणजे आपले मन. त्रकार नाम आपला प्राण. मन प्राण एकोडन जप करावा एक चित्ते. जप म्हणजे अक्षर दोन्ही प्रख्यात असते त्रिभुवनी. जकार जन्म विच्छौरणी पकार जन्म दुरी. चारी वेद मुळासी एक गायत्री मंत्रासे. ऐकोणी याचे कारणे जपावा निक्क वेद पठनासे. ऐसा मंत्र जपे नवर व्रता जन्म जाया सुकर. जप करा हो निर्धार चिंतिले फळ पाविजे. न करावा उदकी बैसोन तरी होय प्रज्ञाहीन. सांगेन त्याचे कारण अग्नी तीन प्रविमुखी. अवाहिनीय ग्राहपत्ती दक्षिणा ही तिसरा व्याख्यात. अग्नी उदक संपर्क होता तेजतत्व जाय अग्नीचे. उदक वर्जावे या कारण बैसीजे आपण शुभासन. हस्त स्पर्शोनी नाभिस्थान प्राप्त काळी जपावा. मध्यान्हस्थाळी हृदयस्थानी जपावा माळ धरुणी. हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जाणावा. उभोनी जपावा प्राप्त काळी. बैसोनी की जे मध्यान काळी. अथवा उभो राहून निशळी उभय पक्षी करावा. बैसोनी जपावा सायंकाळी. पावा वृक्ष मन निर्मळी. जरी वृक्ष नसे जवळी नासग्राणी जपावा. ब्रह्मचारी गृहस्थासी जप नेमिल्या अष्टम त्रेहेसी. वनप्रस्थ यतीश्वराशी सहस्रमुख्य करावा. सविधा विग्रह होय जरी अष्टविशीत करापुरी. अशक्य होय जरी 10 वेळा जपावा. उत्तम पक्ष करा मानसी. मध्यम मुखे गोप्येसी. प्रगट वाक्येसी एकनिष्ठ प्रियसाय. त्रिपाद असती गायत्रीसी. विरोध मना परियसी. मनता पातक महादोषी. महानरक अवधार. अंगुळ जपे एक पुण्य. पार्व गुंगले दर्शगुण. शंखामणी होय संतोषुण. प्रलव मला सहस्रफळ. स्फुटके 10 सहस्र. पुण्यमुक्ताके लक्ष गुण जाण. पद्माक्षी जप निर्गुण 10,00,000 पुण्यासे. कोटी गुणे सुवर्णमाला. कुश रुद्राक्ष अनंत फला. जप करा तुम्ही निर्माळा गोप्यमाला धरुणिया. जप करिता निर्जुले मेरू. पाप बोलिजे अपारू. प्राणायाम केलिया त्रिवारू. मेरू लांदले जपोय. गायत्री जप 3 पादस. प्रत्येकी करावा एक दिस. पापच होय सर्वनाश. त्रिरात्रीचे पाप जाय. अष्टोदशत जप करावा. अमोघ पातक जाये त्वरिता. करावा सहस्र एकचित्ता. उपपातके नासती. महापातकादी दोषासी. कोटी जप करावा परियसी. जी जी कामना इच्छेसी त्वरित होय अवधाराय. द्रव्ये घेऊनिया एकापासी. जप करिता आनंद दोषी. चांडालिया भरवसी. जन्मा पावे परियसा. जप करावा मन थोडे. न पावे मागे पुढे. शूद्राधिक जाती पुढे. संभाषणादी करुणे. कंडुणे ते आपले. नेता जरी तुके घडले. श्रोताच मन करा वाहिले. दोष नाही अवतारा. ब्राह्मणाचे दक्षिण काना. सुप्त देवता होत जाना. स्पर्श करता तक्षणा. पापे जाती परियसाय. दृष्टी पडता चंडाळ गात्री. द्विराचमणे होय शुद्धी. संभाषण होय प्रीतिपदी. स्नान करावे परियसा. मौन करावे उत्तम. अगत्य बोलिजे सुधर्म. कृष्णोय मंत्र जपता कर्म. पापो जाती सगळिक. जपता निद्रा होय जरी. अर्धवायू जांभी आली तरी. क्रोध रूप जपता भारी.
पाप घडती अवधारा नेनता घडे इतके जरी अचपन करावे स्तोत्री अग्नी सूर्य देवनु करी विष्णू मंत्र जपावा जपता ऐसा जप करावा विधीने मन कामना होय पूर्ण एकती समस्त ऋषीजन म्हणून सांगे पराशर गायत्री जप करा ऐसे प्राप्त काळी मना मित्रस्य उदस्य मंत्र मध्यानीसी इमरे वरुण संध्याकाळी शाखात्वे मंत्र असती मना देसे विधी असती गोत्र प्रवर उच्चारा भक्ती वृद्धचारा प्रमाणे चारी दिशा नमोणी प्रदक्षिणा करावी सुगुणी गोचर प्रवर उच्चारुणी गोत्र प्रवर उच्चारुणी नमस्कार परियसा ऐसी संध्या करुणी मग करावे उपसान सांगेन त्याचे विधान सद्गुरु म्हणती ब्राह्मणासी सायं प्राप्त वेळा दोणी उपसान करावे सद्गुणी मिळवणी न करावे दुजणी करावे सर्व द्विकाळ मुख्य न करावे वेळेनी अंधाळत भूमीवरी न करा नृत्य संदेली करावे भीत अथवा उदेके सारवावे कुंडी स्थापुणी अग्निसी करावे नित्य ओपनासी वारा घालो तयासी हाते परणे मुखे सुपे व्याधी होय पर्णवायू सुपे दारिद्र्य धनयक्ष मुखे फुंकलिया अविष्यदाय हस्ती मुळी होय मृत्यू फुंकणी अथवा विजनेसी वायू घालावा अग्निसी काष्टे समणी परियसी ज्वलित असावा अग्नि देखा ज्वला निघाले जय स्थानी आवती घालावी ते वदनी समिधा आणाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊणे समिधा पुष्पे दुर्वा देखा अनुणे शूद्र एका होम द्रव्ये आहुती विषेका सांगेन नेवे परियसा साडी सावे निवार तांदूळ असती मनोहर गो धूम जव निर्धार यावळ नाळ राळे मुख्य असती साठी दाणे मित्ती प्रमाण आवती मुख्य कारण अधिक अथवा न करो उणे द्रुत संपर्क करावे द्रुद नसेल समयासी तीळ पवित्र होमासी तिळाचे तेल प्रियसी तेही पवित्र असे देखा अपसोन केविल्यावरी ब्रह्मयज्ञ करावा तर्पणपरी सांगेन विधी परिकरी सद्गुण म्हणती ब्राह्मणासी मुख्य सकाळी मध्यानी स्नान संध्या जपोणी करोनी ओस्पाद करावदनी मग करावा ब्रह्मयज्ञ उदक समीप मुख्य स्नान करा तर्जन ब्रह्मयज्ञ प्राणायाम करुण विद्युदास मंत्र जपावाय दुर्वा घेऊन दक्षिण करी उदय मुख अथवा उत्तरी पसावे वाम पादावरी दक्षिण पाद ठेवणी उभय हस्त संपुटेशी ठेवावे दक्षिणी जासूसी म्हणावे तीन प्रणवासी मग म्हणावे ऋषीचर ओम भुर्ग स्वाहा ऐसे म्हणून तसा विधारण्य त्रिपदा गायत्री उच्चारून मग जपावी 10 वेळा स्वाध्याय दिवसासी मना वेद शक्तीसी अनाध्याय होय त्या दिवशी एक ऋचा म्हणावी तेईने एकाध्यासी मंत्र म्हणावा विशेषी ओम नमो ब्राह्मणेसी मंत्रासी 3 वेळ जपावे पृष्ठासी राशी मंत्राशी जपोनिया स्पर्शोक्तासी तर्पण करावे प्रियसी एक ब्राह्मणा एक चित्ते ब्रह्मयज्ञ करावयासी दर्भ मुख्य परियसी व सुरुद्र आदित्येसी तृप्त समस्त देवपित्र एकादे दिवशी न धड घरी अथवा होय समस्त गायत्री जप करावा गायत्री वेद पठन फलासे देव तर्पण कुशाग्रेसी मध्यस्थाने तृप्त ऋषी मुळाग्री पित्र स्वर्गासी तर्पण करावे प्रियसा न करावे तर्पण पात्रात करावे आपण उदकात भूमीवरी घरी नित्य निषेध करुणे दर्भ ठेवणिया भूमीवरी तर्पण करा अवधारी विधियुक्त मुक्ती झारी सद्गुरु म्हणती ब्राह्मणासी
तीळ धरून आपुल्या करी तर्पण करावे अवधारी ठेवू नये शिळेवरी भूमी काष्ट पात्री देखा रोमकुपाधी स्थानी देखा तीळ ठेविता पावदी दुःखा तीळ होती कृमी एका निशिब्द बोलती स्थानी पाच घरी तर्पण करावयासी तीळ अग्रे प्रियसी करावे आपण उदकासी ऐका समस्त ऋषीजन श्रोते तीळ देवासी ध्रुमवर्ण ऋषीजनासी कृष्णवर पितरासी तिळार्पण करावे यजोपवित सर्व देवासी दिवांती करावे ऋषीशी अपसवे पितरासी तर्पण करावे येनेरती देवासी अंजली एक ऋषी अंजलिद्य सम्यक पितरासी अंजलित्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियासी अंजुल देख व्यतिरिक्त माता बंधू एक सापत्न आचार्य नामिका द्विजाला करावे देव ब्राह्मण ऋषीश्वरासी अक्षदा मुख्य तर्पणासी कृष्ण तिल पितरासी अनंत पूर्ण प्रियसाई आदित्य शुक्रवसी प्रतिपदा महागरासी अक्षदा मुख्य वर्णसी तिल पितरासी अनंत पूर्ण प्रियसा आदिती शुक्रवासी प्रतिपदा माघ नक्षत्रासी षष्ठी नवमी एकादशीसी तिल अर्पण करुणे अथवा विवाह उपनयसासी जन्मस्थित जन्म दिवसी आपुल्या घरी शुभ दिवशी तिल अर्पण करुणे जधी न करी तिल अर्पण उदके मुख्य करा जाण मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्री करावे पाय धुतान मंगळ स्नान तिलावणी करा तर्पण शुद्ध करी दक्षिण उदके मुख्य जाण मुद्रिका हस्ती सुवर्ण दर्पविधी करावे पाय धुता मंगळ स्नान तिलावन करता दर्पण श्राद्ध करी दक्षिणविने निष्फळ असे अवधारी निशिब्द बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसी दीपावली चतुर्मासी करावे तर्पण परियसाय अंगार कृष्ण चतुर्दशी यमाचे नाव विधीसी करावे तर्पण परियसी यज्ञोपीवीत सव्याणे एक एक तीळ घेऊन त्रिवार अंजुली देऊन यमाचे नाम उच्चारण तर्पण करावे भक्तीने यमाची नावे चतुर्दशी सांगेन ऐक विस्तारेसी यमधर्म नामे ऐसी मृत्यू अनंक चौथा दान वैवस्त कल देखा सर्वभूत लक्ष एका आठवा औदंबर धुका निका निलाय परमश्रेष्ठी एकादश वक्रोदर चित्र देखा चित्रगुप्त दर्श चतुर्दशका पृथकनामे म्हणून एका नदीत द्यावे परियसाय समस्त पातके नासती रोग व्याधी न पिडती न घडे कधी अपमृत्यू शनीश्वरादी महापीडा शुक्ल पक्षी माघासी तर्पण करावे अष्टमासी भीष्मनामे परियसी वर्षपातके परिहर होती ऐसे तर्पण करोणी सूर्य नामे अर्धजनी द्यावी समस्त विध्वजनी मणे नरसिंह सरस्वती सिद्ध मणे नामधारकासी कृपामूर्ती सद्गुरु ऐसी सांगते झाले ब्राह्मणासी कर्ममार्ग येणे परी म्हणे सरस्वती गंगाधर ऐसा ब्राह्मणाचा आचार वर्तता होय मनोहर सर्वाभिष्टे साधती इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरू नरसिंह सरस्वती आख्याने नामधारक संवादे अहिक्का निरूपण नाम षडत्रिश अध्याय श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्रोते हो, आज आपण गुरुचरित्रातील सर्वात महत्त्वाचा अध्याय, सर्वात मोठा अध्याय, जिथं कोणते कर्म आपण करावे, विधी कसा करावा, कोणता विधी करू नये, कोणा घरी जेवावे, कोणा घरी जेवू नये, पाप पुण्याच्या राशी कशा आपल्या पापाच्या राशी जळून जातील याविषयीचा सर्व श्रवण केलेला आहे. श्रोते हो, हा अध्याय दररोज श्रवण केल्यामुळे आपल्या असंख्य पापराशी जळून जातील. त्यामुळे
आपल्या आप्तिष्टांना हा अध्याय तुम्ही पाठवा, त्यांच्याकडून श्रवण करून